आता मला सांगा की त्यांनी गब्बर वगैरेचे जर बॅनर तुम्ही लावणार असाल आणि गब्बर म्हणून जर त्यांचा फोटो लागत असेल तर म्हणजे पात्र काय निवडताय ते तरी बघा. सत्तेच्या उन्मादामध्ये तुम्ही स्वतःच तुमच्या नेत्याला नायक करण्याच्या ऐवजी खलनायक करू पाहताय. कारण गब्बर हा काही नायक नव्हता, गब्बर हा चित्रपटातला खलनायक होता. एक असा खलनायक जो लूटमारी करतो, चोऱ्या करतो, दरोडे घालतो, खून पाडतो, विशेष म्हणजे जागा सुद्धा बळकावतो बरं का अतिक्रमणाच्या. आता असं सगळं असताना जर ते पात्र हे आपल्या नेत्याला मिळतं जुळतं आहे असं कार्यकर्त्यांना वाटत असेल तर मला वाटतं आमच्यापेक्षा जास्त कार्यकर्ते नेत्यांना चांगलं ओळखत असतील ना. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नेत्याला फार व्यवस्थितपणे परिभाषित केलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये काही नवी समीकरणं समोर येतील का? म्हणजे चर्चा पण अशी पण होते की भाजप आणि ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकते. यात कितपत तथ्य आहे किंवा असं काही होऊ शकतं? मला या संदर्भातली निश्चितपणे माहिती नाही. आपण जी माहिती देत आहे त्या माहितीवर मी आत्ता काही बोलू शकत नाही. पण एक नक्की आहे, मुंबई महापालिकेमध्ये म्हणजे देशाची आर्थिक राजधानी असणारी आणि सगळ्यात मोठी महापालिका, या महापालिकेचं महापौरपद हे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी असायला हवं होतं. कारण जेव्हा आपण भारतीय राज्यघटनेतला एकूण प्रयत्न बघतो तेव्हा भारतीय राज्यघटनेने सर्व घटकातील सर्व लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जावेत असं म्हटलं गेलं. त्या प्रयत्नांचा भाग म्हणून मेयर पद जे आहे, महापौरपद हे आरक्षित अनुसूचित जमाती प्रवर्गाला असणं गरजेचं होतं. परंतु सत्ता स्वार्थाने झपाटलेली भाजपा, या भाजपाने तुम्ही आम्हाला देत नाही पद तो भाग वेगळा, आम्ही त्याच्याबद्दल काही बोलतही नाही. परंतु महापौर पदाची जी जागा आहे ती जागा ही अनुसूचित जमातीची जागा तुम्ही एका अर्थाने खाऊन टाकायचा प्रयत्न केला आहे. एका मोठ्या वर्गाला मुख्य प्रवाहाच्या राजकारणात येण्यापासून जाणीवपूर्वक रोखून ठेवण्याचा प्रयत्न शेड्यूल्ड ट्राईबसोबत ही कपट नीती भाजपा करत आहे, जे अत्यंत दुःखद आहे. बाळासाहेब जाधव असं म्हणतायत की जर बाळासाहेबांच्या जनशब्दातील निमित्त खरी आदरांजली हीच असेल की उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा द्यावा आणि ठाकरेंचा महापौर मुंबई महानगरपालिकेमध्ये बसवावा. मुंबई महापालिकेच्या BMCवर कायम शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे हा ध्यास कायमच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी आपल्या उराशी बाळगला होता. हे वर्ष त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या जन्मशताब्दी वर्षामध्ये निश्चितपणे शिवसेनेचा महापौर व्हायला हवा. परंतु जर भाजपाला शिंदे मदत करतील तर एका अर्थाने बाळासाहेबांचं स्वप्न मोडण्याचं, ते स्वप्न भंग करण्याचं पाप त्यांच्या माथी लागेल. ते पाप आपल्या माथी लागू द्यायचं की नाही याचा निर्णय मला वाटतं ते त्यांनी स्वतः घ्यावा. तो त्यांचा स्वविवेकाधीन अधिकार आहे, त्यावर त्यांनी विचार करावा. मात्र निश्चितपणे जर त्यांनी ठरवलं की नाही काहीही केलं तरी शिवसेनेचाच महापौर बसला पाहिजे, आमचं काही म्हणणं नाही. उलट आम्ही तर म्हणतोय की अरे शिंदेंचे पण कडे निवडून आलेले जवळपास 20पेक्षा जास्त लोक जे निवडून आलेले आहेत ते नवीन शिवसैनिकच आहेत, ते मूळचे बाळासाहेबांना मानणारे लोक आहेत. या पक्षी जे 89 लोक भाजपाकडे निवडून आलेले आहेत, म्हणजे 2017ला फक्त 84 होते, 4 लोक निवडून आले म्हणजे काही भाजप जिंकलेली नाही आहे. आणि जे 89 निवडून आले त्या 89मध्ये 37 लोक अमराठी आहेत, 35 लोक असे आहेत की जे वेगवेगळ्या पक्षातनं आलेले लोक आहेत, झाले 72. आणि 10 ते 15 लोक असे आहेत जे आमदार खासदारांचे नातेवाईक आहेत. मग मूळ भाजपाचा जो आहे माणूस तो कुठे आहे, तर तो बिचारा सतरंजा उचलण्यामध्ये धन्यता मानत आहे. अशा भाजपाचा माणूस महापौरपदी बसणं हे खरंच कुणाला तरी पटेल का, विचार झाला पाहिजे. दाऊदच्या बाबतीत एक टूलकिट काम करतंय अपप्रचार करण्यासाठी, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. देवेंद्र फडणवीसांना माझं खुलं आवाहन आहे. देवेंद्र फडणवीस फार म्हणतात ना, याच्यासोबत बोला, त्याच्यासमोर बोला, हा अभ्यास असेल तर बोला. तर फडणवीस साहेब जर खरंच तुम्ही प्रामाणिक असाल आणि प्रामाणिकपणे बोलायची तुमची तयारी असेल तर तुम्ही इकडच्या तिकडची बहाणेबाजी करू नका. सुषमा अंधारेचं तुम्हाला खुलं आवाहन आहे, तुम्ही 1 to 1 समोर बसा आणि सांगा की कोणत्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर तुम्ही सही केली. असा कोणता देश आहे की ज्या देशाची अगदी करोडो रुपयाची गुंतवणूक तुम्ही इथे आणली. तुम्ही इथून दावोसमध्ये गेलात आणि मंगलप्रभात लोडाच्या कंपनीसोबत करार करणार,
म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सल्लागार कायदेशीर सल्लागार सचिव उपसचिव सगळे एकाच गल्लीतले आणि तरीही राष्ट्रीय अध्यक्ष मीच, अशी जर तुम्ही वल्गना करणार असाल तर ती वल्गना चालणार नाही. दावोसच्या नावावर असणारी ही धुळपेक बंद करा, हे आम्ही सांगितलं पाहिजे. भुजबळांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी क्लीन चिट मिळालेली आहे. अरे काय त्याच्यात विशेष आहे? शिक्षा झाली असती तर आश्चर्य वाटलं असतं. एक लक्षात घ्या, कुणी असेल, प्रताप सरनाईक असतील, यामिनी जाधव असतील, रवींद्र वायकर असतील, बडगुजर असतील, यापैकी कुणालाही जर शिक्षा लागली तर आश्चर्याने प्रश्न निर्माण होऊ शकतो. ह्या सगळ्यांनी निर्दोष सुटणं बड्या लाजमी आहे. अरे भाजपमध्ये जाण्याचा उद्देशच दुसरा काय असू शकतो बरं? त्यामुळे जे होतंय ते फार अगदी भाजपाच्या परंपरेला अनुसरून होत आहे. तसं पण राज ठाकरे यांनी एक ट्विट केलेलं आहे की लवचिकतेच्या संदर्भात, आणि त्याला संदर्भ जो आहे तो कल्याण डोंबिवलीच्या नगरसेवकांच्या संदर्भातला आहे. परंतु आपण कुठेही लवचिक धोरण अवलंबलं असलं तरी त्याचा स्वार्थासाठी, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी हे केलं नसल्याचं त्यांचं म्हणणं. नाही, राजकारणामध्ये फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे. नो वन इज अनटचेबल इन पॉलिटिक्स अँड पॉलिटिक्स इज ऑल अबाउट. प्रत्येक पक्षाची नीती वेगळी असते, प्रत्येक पक्षाचा अजेंडा वेगळा असतो. कोणत्या पक्षाने कुणासोबत युती आघाडी करावी हे आम्ही ठरवू शकत नाही. आम्ही आमच्या पक्षापुरतं ठरवू शकतो, आम्ही आमच्या पक्षापुरतं बोलू.